विषयच मिटला ना. ऍफिडेविट तर करून पाणी प्या. थकले पण बसले अहो यांना कुणालाच माहित नाही नेमकं महासंघाची वाद इथं चालू काय हा ना. पण ती भीतीच किती मला आपला समाज एवढं भीत असतो. जाऊ द्या तुम्ही चला तुम्ही संग बोलायचं साईडला तर चला. साईडनं नाही इथंच आमना थांबू आपण आपण कोणते हे ना अहो ते हे त्यांना सगळं माहिती आहे त्याच्यामध्ये लांब थांबणार ते नाही म्हणजे बोलायचं ऐकायचं पण नाही ऐकलं वरून मध्ये मला काही संबंध नाही. बाकी का म्हणजे तब्येत गिब्येत धंदा पाणी हीच चर्चा करू ना थोडं आपण. आम्ही आपल्या स्वर धैर्य होऊ ना आपण. आमच्याकडे मुलं आहे तुमच्याकडे मुली आहेत का, तुमच्याकडे मुली आहेत आमच्याकडे मुलं आहे, ही अशी तर चर्चा होऊ शकते ना. याच्या एक विषय सोडून पण दुसरी चर्चा आहे ना. आपण आशा करूया. तुम्ही जर असलं तर लावून नाही काय होतं माहिती का, तुम्ही जर तिथं आले ना प्रॉपर्टीचा विषय तुम्ही जर आले तर ते येणार आहे, नाही तर ते नाही येत ना. ते चर्चा करायला येणारच नाही. ते आता आपण थोडे समूह डायरेक्ट म्हणणार आहे की आता केस शेवटच्या याला आहे, आता निकाल लागणार आहे, आता कशी चर्चा करायची. अहो इथं आम्ही 2 वर्ष पण चक्र मारतो. आम्हाला म्हणजे इथं काय होतं 16 वर्ष झाले वडील चक्र मारत होते आमचे. तुम्हाला आज तुम्ही आज आलेले आज तुम्हाला तारीख भेटली, तुम्हाला वाईट वाटत असेल आपलं काही झालं येऊन काही उपयोग झाला नाही. आम्ही प्रत्येक तारखेला इथून मागं जातो. इथून आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही महासंघ चालू करा, कोणाच्याही अंडरखाली चालू करा पण चालू करा. हे आमचे शब्द आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर आज तुम्ही बॉडी तयार करा, आम्ही माघार घेतो. कुणी जर बोलत असलं म्हणजे आहे तुमची तयारी सगळ्यांची. हा वाद मिटून घ्या लगेच एकच सिअर आपण दाखल करू सगळ्यांचे मिळून. आमचे माणसं घेऊ नका त्याच्यामध्ये, आम्हाला नाही त्याच्यामध्ये यायचं. तुम्हाला वाटत असेल आम्ही त्याच्यामध्ये येण्यासाठी उड्या मारतो, आम्हाला घेऊच नका, आमचे नाव पण घेऊ नका. प्रत्येक जिल्ह्यातून एक जण घ्या आणि बॉडी तयार करा. आहे तयारी तुमची. समाजाला 36 जिल्हे ना, 36 मधले 5 जिल्हे सोडून द्या तुम्ही. 31 जिल्ह्यातून घ्या प्रत्येक जण एक. आमची तयारी या गोष्टीला आहे. तुमची तयारी. त्यांना महात्मा गांधीजींनी 3 माकडं उदाहरण दिलं. मला काही दिसत नाही, मला काही ऐकत नाही आणि यांच्यामुळे समाज वाटलं होतं. समाजाचं यांचं नाही होत ना. पोट यांना समाजाचं वाटलं दिसत नाही का मग होतं ते. समाजाचं देणं घेणं काय होतं. यांनी तोंडातून शब्द तर काढायला पाहिजे कमीत कमी. चला आपण बसू बोलू बघू. मौनम जे गोष्टी खोट्या होत्या तुम्ही कमीत कमी खोट्या तर खोटं म्हणा. अहो आपण आपले संस्कार काय झालेले, आपण बोलतो काय वागतो काय. तुम्हाला खोट्याला खोटं सुद्धा बोलू शकत नाही म्हटलं तुमचे काय माणसं तुम्ही. यांना चहाचं आमंत्रण देतो, चर्चेचं आमंत्रण ते सुद्धा स्वीकारत नाही. आम्ही लहान आहे, थोडं मार्गदर्शन करा आम्हाला. ते सुद्धा एवढे तुम्ही एवढे कोणते एवढी आडी. आणि जर तुम्हाला खरोखर महासंघाचा लयच आनंद वाटत असेल किंवा त्याच्यामध्ये असेल तर प्रत्येकाने जेवढे तुमचे 31 जणांची बॉडी आहे ना, तर प्रत्येकाने प्रत्येक तारखेला हजर राहायचं. प्रत्येकाने तारखेला हजर राहायचं. जो राहत नसेल त्यांनी सरळ आपला राजीनामा द्यायचा माघार व्हायचं. यायचंच नाही त्यांनी इथं. साहेबांच्यासाठी वीट धरायचं काम जर कोणी करत असेल तर करायचंच नाही त्यांनी. इथं यायचं सुद्धा नाही. डायरेक्ट तिकडचे घरी येऊन साया घेतात ना, ते साया सुद्धा कोणी करायच्या नाही. याच्यातलं एकही जनरेशन मध्ये कोणी देत नाही. जवळजवळ सगळे रिटायरमेंटची माणसं आहे. आम्ही काय येडे म्हणून येतो तिथं. तुम्हाला कुणी काही फुसलवून सांगितलं का तुम्ही तेच ऐकत बसायचं. तिथं आतमध्ये जाऊन विचारा तुम्ही नेमकं चालू काय आहे काय नाही. तुम्ही खाली येऊन बसले. आम्ही चर्चा करायला आम्हाला प्रेमानेच बोलायचं तुमचं. तुम्ही आमचे काही दुश्मन नाही कुणी. हॅलो. आमचे माणसाला म्हणले तुझं मंदिरात बसा. मंदिरात पोपळगड वगैरे येत आहे. तुम्ही काय येतो. चला ना सर्वजण चला ना. ते आल्यानंतर येतो आम्ही. कधी येणार एक अंदाज सांगा ना आम्हाला. 5 मिनिटं चालू आहे वरती. काम काय ज्यांचं काम चालू ते ज्यांचं काम चालू त्यांना थांबू द्या. बाकी चला ना. बाकीच्या तुम्हाला ग्रुप मध्ये ना तर ग्रुप मध्ये पोपळगड माहिती आहे. पोपळगड तुम्हाला माहिती आहे. बलांसे येवलेकर साहेब आले की लगे आपण बसू. संपलं. त्यात काय एवढं. तुम्ही कशाला काळजी करताय एवढं. मग काय एवढं कशाला काय तुम्ही भीता का तिकडे घ्यायचं काय कारण आहे. घ्यायचं काय कारण आहे. घ्यायचं काय कारण आहे. नाही करणार. त्यांना माहितीच नाही. त्यांना कुठे त्यांना माहिती नाही. मग माहिती करून कोण देणार. कधी करणार तुम्ही. पोपळगड करतील ना. तुम्ही एवढं लावलं की आम्हाला बोलायला तरी बोला बोलते झाले की आम्हाला बोलायला कोणतं रेकॉर्डिंग लावलं. अहो मग बोला ना तुम्ही. त्यांना माहिती नाही काय मोगले लागले काय. बोला बोला. अहो मोगल्याचं काय विषय तुम्ही बोलत नाही.
घाबरायचं नाही का? काय तुम्ही बोलूच नाही राहिले. मला काय हसू प्रश्न आला? येतो. सांगा मला. महिन्यासारखं काय वाजत भिण्याचा राहतो प्रश्न तुम्ही? आला. आम्ही आम्ही पोपळगट. तुम्हाला- तिने म्हणजे काय आहे ना, आमच्याशी बोलून काय उपयोग नाही. पोपळगट, बलांचे आणि येवलेकर यांच्याशी बोला, संपलं का? यांना बोलून काय उपयोग? यांना कुठं काय माहिती? पोपळगट कधी या येतील ना वर चालू आहे ना. प्रक्रियेत कधी आली पोपळगट? ते बघून घेतील ना, तुम्ही तुमचं बघून घ्या. नाही तुम्ही असता इथं प्रक्रियेत मी 2-3 तारखेला तुम्हाला पाहिलं तुम्ही स्वतः पण म्हणजे त्यातून न्यूट्रल होण्याचा